Welcome back in electronics lecture. We have started the chapter is sources of electric power and network theorems. Okay, so we have completed this much portion with the sources of electrical power. इथे पुढे जाण्यापेक्षा आधी तुम्हाला हे सांगते मी बघा. These are your chapters of paper 1 and paper 2. अजून काही जणांना आपल्या चॅप्टर्सची नावं माहीत नाही तर ते तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्या. एक पेपर 1 चे तुमचे चॅप्टर्स आहेत आणि पेपर 2 चे चॅप्टर आहेत. याच्यातल्या पेपर 1 मधला हे सगळे दिलेले आहेत ते वेटेज दिलेले आहे. पर्सेंटेज ऑफ मार्क, वेटेज ऑफ द चॅप्टर, किती % मार्क्स चे क्वेश्चन कुठल्या चॅप्टरवरती असतात, जास्तीत जास्त मोठा चॅप्टर कुठला आहे आणि कुठल्या चॅप्टरवरती जास्त मार्क्स असतात विचारले जातात ते इथे दिलेले. सर्वात जास्त क्वेश्चन कुठल्या चॅप्टरवर असणार आहे तर सर्वात जास्त पर्सेंटेजचा जे चॅप्टर आहे तो चॅप्टर कुठला आहे आपला स्टडी ऑफ कंपोनेंट्स. या स्टडी ऑफ कंपोनेंट्समध्येच पार्ट 1 अँड पार्ट 2 आहे आणि हा चॅप्टर सर्वात मोठा चॅप्टर आहे आणि सर्वात जास्त क्वेश्चन या चॅप्टरवरती असणार आहे. म्हणून आपण हे चॅप्टर काय केले, आपण पहिल्यांदा हे चॅप्टर आपण घेतलेले आहे. ठीक आहे, स्टडी ऑफ कंपोनेंट्स. कारण ह्याला किती वेटेज किती आहे, ह्याला सर्वात जास्त वेटेज आहे. ह्याला 45 वेटेज आहे, नंतर ह्याला 25 आहे, ह्याला 15 आहे. लक्षात पेपर 1 मध्ये सर्वात महत्त्वाचा किंवा जास्तीत जास्त क्वेश्चन विचारणारा जे चॅप्टर आहे तो 45%चा चॅप्टर कुठला आहे स्टडी ऑफ कंपोनेंट्स. म्हणून आपण काय केलेले आहे, पहिल्यांदा स्टडी ऑफ कंपोनेंट्स हा चॅप्टर स्टार्ट केला. नंतर सोर्सेस ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर अँड नेटवर्क थेरम्स हे किती वेटेजचा आहे, 25 वेटेजचा आहे. त्याच्यानंतर कुठला चॅप्टर आपण स्टार्ट केले तर हा चॅप्टर स्टार्ट केला. हे सिरियली कसं पण देऊ दे चॅप्टर, पण सर्वात जास्त क्वेश्चन कशावरती असणार आहेत, सर्वात मोठा चॅप्टर किंवा इम्पॉर्टंट चॅप्टर ज्याला जास्त वेटेज आहे तो चॅप्टर पहिल्यांदा स्टार्ट केलेला आहे. नंतर दुसरा चॅप्टर दॅट इज द सोर्सेस ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर अँड थेरम. त्याला किती वेटेज आहे, 25 वेटेज आहे. त्याच्यानंतर आपण या दोन्हीपैकी कुठला पण चॅप्टर स्टार्ट करू शकतो. हा पेपर 1 चा झाला. तसंच पेपर 2 मध्ये काय आहे, सर्वात मोठा चॅप्टर कुठे दिसते तुम्हाला, आता सर्वात जास्त वेटेजवाला चॅप्टर आहे तो चॅप्टर आहे तो ॲम्प्लिफायर. त्याला 30 वेटेज आहे. 30% ऑफ मार्क्स विल बी आस्क्ड ऑन दिस चॅप्टर. ओके, इथे 45% ऑफ मार्क्स त्या चॅप्टरवरती विचारले जातात. म्हणून आपण हा स्टडी ऑफ कंपोनेंट्सचा चॅप्टर पहिल्यांदा घेतलेला आहे. लक्षात. नंतर आता आपण सोर्सेस ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर अँड नेटवर्क थेरम घेणार कारण त्याचं वेटेज किती आहे, 25%. ओके, नंतर घ्यायचं आपल्याला AC फंडामेंटल्स अँड इन्स्ट्रुमेंट्स. हा हे पेपर 1 चे चॅप्टर आहेत आणि पेपर 2 चे चॅप्टर. पेपर 1 मध्ये 4 चॅप्टर आहेत, पेपर 2 मध्ये 5 चॅप्टर्स आहेत. तर हा पेपर 1 चा स्टडी ऑफ कंपोनेंट्स हा चॅप्टर आपला झालेला आहे, सर्वात जास्त वेटेजचा होता. सर्वात लक्ष करायचं ना. नंतर आपण हा चॅप्टर स्टार्ट करणार आहे सोर्सेस ऑफ पॉवर. हा याच्यातले 2 झाल्यानंतर आपण सेकंड पेपरमध्ये चॅप्टर स्टार्ट करणार आहे. पेपर 2 मध्ये फर्स्ट चॅप्टर आहे सेमी कंडक्टर. पहिला चॅप्टर कुठला आहे, सेमी कंडक्टरचा आहे आणि त्याला वेटेज किती आहे तर फक्त 15 आहे. नंतर आहे स्टडी ऑफ ट्रान्झिस्टर. स्टडी ऑफ ट्रान्झिस्टरला किती वेटेज आहे, 25 वेटेज आहे. नंतर स्टडी ऑफ सेमीकंडक्टर कंपोनेंट्स त्याला 20 आहे आणि ॲम्प्लिफायरला 30 आहे. नंतर ऑसिलेटरला 10 आहे. तर तुम्हाला शिकताना जे चॅप्टर सोपं जाईल, पहिल्यांदा जे तुम्हाला ॲक्सेप्ट होईल ते त्याप्रमाणे चॅप्टर्स घेतले जातील. ओके, हा चॅप्टर पहिल्यांदा का स्टार्ट केले स्टडी ऑफ कंपोनेंट्स, बिकॉज इट हॅव द मॅक्झिमम वेटेज. ऑल ऑफ यू अंडरस्टँड. जर तुम्हाला माहीत नसेल, अजून कुणाकडे पुस्तक नसेल तर टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. त्याचा स्क्रीनशॉट घ्या जर कुणाला माहीत नसेल तर. नेक्स्ट
we are going to start is network theorem. नेटवर्क थेरम म्हणजे काय ते आपल्याला स्टार्ट करायचं आता. व्हॉट इज नेटवर्क थेरम? ओके, नेटवर्क थेरम इज नथिंग बट नेटवर्क म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. नेटवर्क, व्हॉट इज नेटवर्क? नेटवर्क इज नथिंग बट द कॉम्बिनेशन ऑफ कंपोनंट्स. नेटवर्क म्हणजे काय? नेटवर्कला काय म्हणायचं? कॉम्बिनेशन ऑफ कंपोनंट्स. Combination of components is called as the network. So in network theorem, very first theorem is the superposition theorem. सर्वात पहिला थेरम कुठला आहे? सुपरपोजिशन थेरम. आपण लास्ट लेक्चर मध्ये काय बघितलं होतं? इन द प्रीवियस लेक्चर व्हॉट वी हॅव सीन इज द काय बघितलं होतं आपण? किर्चॉफ्स करंट लॉ अँड किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. सो इन किर्चॉफ करंट लॉ क्या बघितलं आपण? किर्चॉफ करंट लॉ मध्ये काय बघितलं आपण? when sum of current entering in the circuit is equal to sum of current existing in the circuit. त्याचे लॉ काय होता? करंट लॉ sum of current entering in circuit is equal to sum of current leaving the circuit. Leaving the circuit. This was the first and law of what? Current. It is the current law. आपण बघितले जिथे करंट एंट्री होत होता जेवढा करंट तेवढाच करंट काय होत होता? पास होत होता म्हणजे लिव्ह होत होता. सो करंट एंटरिंग इन द सर्किट इज इक्वल टू करंट लिव्हिंग द सर्किट. दॅट वॉज द फर्स्ट लॉ. ते कुठला लॉ होता? पहिला लॉ होता. काय पहिला लॉ? सम ऑफ करंट एंटरिंग इन द सर्किट. जेवढा सर्किटमध्ये करंट येतो तेवढाच करंट काय होतो? बाहेर जातो. त्याला मग आपण म्हणायचा किर्चॉफ करंट लॉ. ओके, तसंच किर्चॉफ व्होल्टेज लॉ कसं म्हणायचं आपण? किर्चॉफ व्होल्टेज लॉ काय सांगितले होते? सेकंड किर्चॉफ व्होल्टेज लॉ. व्होल्टेज लॉ मध्ये काय बघितलं आपण? समेशन ऑफ म्हणजे अल्जेब्रिक सम ऑफ व्होल्टेज. कसला व्होल्टेज? अल्जेब्रिक सम ऑफ व्होल्टेज ॲट एनी क्लोज्ड लूप. कुठल्या पण क्लोज्ड लूप मध्ये, कुठल्या पण क्लोज्ड लूप मध्ये असेल तर तो किती असणार आहे? इज इक्वल टू 0 असणार आहे. ओके, अल्जेब्रिक सम ऑफ व्होल्टेज. अल्जेब्रिक सम म्हणजे काय? सगळ्या व्होल्टेजेसचं ॲडिशन केल्यानंतर तो किती असणार आहे? तर 0 असणार आहे. जर तो लूप कसं पाहिजे? क्लोज पाहिजे. क्लोज म्हणजे कसं? सपोज ही सर्किट आहे तुमची, तर हे चारी बाजूने अशी बंद पाहिजे. जर हे इथून ओपन असेल तर ते क्लोज सर्किट त्याला म्हणता येणार नाही. त्याला काय म्हणायचं? ओपन सर्किट म्हणायचं. सपोज इथे बॅटरी आहे, इथे एक रेझिस्टर जोडलेला आहे आणि इथे असं हा जर ओपन असेल पॉईंट ए आणि बी तर तो पॉईंटला क्लोज सर्किट आपण म्हणत नाही. त्याला आपण काय करावं लागणार आहे? जोडावं लागणार आहे. ॲट दॅट टाइम इट विल बी कॉल्ड ॲज अ क्लोज सर्किट. तर आपण काय म्हणतो? क्लोज सर्किट म्हणतो. जर क्लोज सर्किट असेल तर त्याचं सगळ्याचा व्होल्टेज किती असणार आहे? 0 असणार आहे. म्हणजे अल्जेब्रिक सम ऑफ व्होल्टेज ॲट एनी क्लोज्ड लूप इज इक्वल टू 0. हा कुठला लॉ होता? किर्चॉफ व्होल्टेज लॉ, जे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेले आहे. आलं लक्षात सगळ्यांचे? किर्चॉफ करंट लॉ, किर्चॉफ व्होल्टेज लॉ, त्याच्यावरती आपण एक एक्झाम्पल पण सॉल्व केले. किर्चॉफ व्होल्टेज लॉ आणि करंट लॉ. काय एक्झाम्पल सॉल्व केले? 2 अँपियर करंट घेतले होते, ते 3 अँपियर घेतले होते. मग जाणार किती? तर 5 अँपियर जाणार. बरोबर, कारण जेवढा एंट्री होत असतो तेवढाच किती असतो? पास होत असतो. म्हणजे जेवढाच करंट एंटर होत असतो
5. तेवढंच काय होत असतो, सोडत पण असतो. लिव्हिंग म्हणजे पास होणे. जेवढा आतमध्ये येत होत असतो तेवढंच बाहेर पण जात असतो. म्हणजे जेवढा करंट आत येत असतो तेवढाच करंट बाहेर जात असतो. दॅट इज कॉल्ड करंट एंटरिंग इन द सर्किट इज इक्वल टू करंट लिव्हिंग इन द सर्किट. दुसऱ्या फॉर्ममध्ये पण असं सांगितले की जे एंटर करतो त्याला प्लस घ्या, जे सोडतो त्याला मायनस घ्या, असं म्हणलं. म्हणजे काय, 2 एम्पियर प्लस 3 एम्पियर मायनस 5 एम्पियर असं सांगितलं. म्हणजे हे जे अपोजिट डायरेक्शनमध्ये असेल, उलट असेल, तर त्याला काय म्हणायचा, -5. थोडक्यात किर्चॉफ करंट लॉ इज नथिंग बट करंट, सम ऑफ करंट एंटरिंग इन द सर्किट इज इक्वल टू सम ऑफ करंट लिव्हिंग द सर्किट. किर्चॉफ व्होल्टेज लॉ काय सांगतो, अल्जेब्रिक सम ऑफ व्होल्टेजेस ॲट एनी क्लोज लूप इज इक्वल टू 0. ओके, नाव आपल्याला आज हे बघायचं आहे नेटवर्क थेरम्स. नेटवर्क थेरम इज नथिंग बट, व्हॉट इज नेटवर्क. पहिल्यांदा नेटवर्क म्हणजे काय, नेटवर्क इज नथिंग बट व्हॉट, कॉम्बिनेशन ऑफ कंपोनंट. कुठल्या पण कंपोनंटच्या कॉम्बिनेशन म्हणजे काय, जर सर्किटमध्ये बरेच कंपोनंट जोडले असेल, सपोज रेजिस्टर जोडले असेल, बॅटरी जोडली असेल, परत एक इंडक्टर जोडला असेल, परत एक कॅपॅसिटर जोडला असेल, परत सपोज इथे एक रेजिस्टर जोडला असेल, कुठल्या पण, दीज आर व्हॉट कंपोनंट्स. हे सगळ्या कंपोनंटचा कॉम्बिनेशनला काय म्हणायचं, नेटवर्क म्हणायचं. ओके, व्हॉट इज नेटवर्क. नेटवर्क इज नथिंग बट द कॉम्बिनेशन ऑफ ऑल कंपोनंट्स कॉल्ड एज द नेटवर्क. ओके, नेटवर्क थेरम्स. थेरम्स मधला पहिला थेरम आहे तो कुठला आहे, फर्स्ट थेरम इज द सुपरपोजिशन थेरम. विच थेरम, सुपरपोजिशन थेरम. तो इन सुपरपोजिशन थेरम इन अ नेटवर्क, कुठल्या पण नेटवर्कमध्ये 2 or more सोर्सेस, 2 किंवा 2 पेक्षा जर सोर्स असतील, इट गिव्स रिझल्टंट करंट और व्होल्टेज. तो काय देत असतो, रिझल्टंट करंट और व्होल्टेज देत असतो इन एनी ब्रांच, कुठल्या पण ब्रांचमध्ये, इज द अल्जेब्रिक सम ऑफ द इफेक्ट्स. इज व्हॉट, इज द algebraic sum of effects. What the superposition theorem says, in any network, कुठल्या पण नेटवर्क कसं तयार होणार आहे, 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंपोनंट असेल तरच तो नेटवर्क तयार होईल. फक्त एकच कंपोनंट असेल, फक्त डायोडच असेल तर तो नेटवर्क तयार होतो का, नाही. फक्त बॅटरीज असेल तर नेटवर्क तयार होतो का, नाही. 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंपोनंट पाहिजे, म्हणजे 2 or more than 2 sources असायला पाहिजे, which gives the resultant current or voltage. काय देतो, resultant current or voltage in any branch, कुठल्या पण ब्रांचमध्ये काय देतो, resultant current देतो किंवा व्होल्टेज देतो, त्याला काय म्हणायचं, is the algebraic sum of effects, is the superposition theorem. Okay, first theorem is which theorem, superposition theorem. So in superposition theorem what happen, network, in any network 2 or more sources which gives the resultant current or voltage in any branch is the algebraic sum of effects. Is called as the what, superposition theorem. The superposition theorem मध्ये two things are important, that is the linear and bilateral. कनेक्शन त्याचं कसं पाहिजे, लिनियर पाहिजे आणि बायलॅटरल पाहिजे. तर लिनियर म्हणजे कसं, तर लिनियर इज नथिंग बट द प्रोपोर्शनल टू अप्लाइड व्होल्टेज. लिनियर म्हणजे कसला, इट इज अ proportional to applied voltage. कसं पाहिजे,
नेटवर्कमध्ये जे नेटवर्क आपण यूज करणार आहे तो नेटवर्कमध्ये दोन थिंग्स गरजेचे आहेत. दॅट इज द लिनियर अँड बायलॅटरल. फर्स्ट इज व्हॉट? लिनियर. लिनियर म्हणजे कसं पाहिजे? इट इज अ प्रोपोर्शनल टू द अप्लाइड व्होल्टेज. म्हणजे सपोज एक सर्किट असेल, त्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह एक बॅटरी कनेक्ट असेल, एक रेजिस्टर, दोन रेजिस्टर कनेक्टेड असतील. सपोज दिस इज द R1 अँड दिस इज द R2. परत त्याला दुसरी एक बॅटरी कनेक्ट असेल and these two have the points, that is A and B. त्याची व्हॅल्यू सपोज दिला असेल R1 is equal to 400 ओम आणि R2 सपोज 600 ओम दिला असेल आणि हा व्होल्टेज V2 असेल, हा व्होल्टेज V1 असेल. V2 सपोज -3 वोल्ट दिलं असणार आहे and V2 किती? V1 सपोज इट इज गिवन एज अ 15 वोल्ट. किती पण व्होल्टेज तुम्ही देऊ शकता. इज 15 वोल्ट दिला असेल तर काय सांगतोय? प्रोपोर्शनल टू द अप्लाइड व्होल्टेज. कुठला पण तसं कनेक्शन असेल तर तो लिनियर असायला पाहिजे. लिनियर म्हणजे काय? इट शुड प्रोपोर्शनल टू द अप्लाइड व्होल्टेज. काय व्होल्टेज अप्लाइड केलेला आहे त्याच्यावरती तो डिपेंड असायला पाहिजे. इज कॉल्ड एज द लिनियर. द बायलॅटरल. बाय म्हणजे काय? दोन. लॅटरल म्हणजे काय? बायलॅटरल इज नथिंग बट द करंट इज सेम फॉर अपोजिट पोलॅरिटीज ऑफ सोर्सेस. म्हणजे काय? बायलॅटरल म्हणजे काय? करंट इज सेम फॉर अपोजिट पोलॅरिटी ऑफ सोर्सेस. आता ह्याच्यात सोर्सेस कुठले आहेत? दोन सोर्स आहेत, V1 अँड V2 आणि दोन्ही पण कसे आहेत? अपोजिट इन पोलॅरिटी. त्याची पोलॅरिटी प्लस मायनस आहे. हे प्लस आहे, हे प्लस इज कनेक्टेड, ते कुठलं आहे? निगेटिव्ह. प्लस मायनस कनेक्ट केलं इथे मायनस प्लस. जर ही मोठी लाईन असेल तर त्याला आपण प्लस म्हणतो, जर छोटी लाईन असेल तर त्याला आपण मायनस म्हणतो. इथे बॅटरीची छोटी लाईन कनेक्ट आहे आणि इथे मोठी लाईन कनेक्ट आहे, त्याचा प्लस. म्हणजे हे दोन्ही पण कशी पाहिजे? अपोजिट इन डायरेक्शन पाहिजे. त्याला म्हणायचा बायलॅटरल. बाय म्हणजे दोन व्होल्टेजेस पाहिजे, पण दोन्ही पण व्होल्टेज कसे पाहिजे? त्याची करंटची डायरेक्शन अपोजिटमध्ये पाहिजे. अपोजिट म्हणजे कशी? हे जर प्लस मायनस असेल तर हे मायनस प्लस पाहिजे. ओके. सो नेटवर्क थेरममध्ये पहिल्यांदा नेटवर्क म्हणजे काय ते माहीत पाहिजे. सो व्हॉट इज नेटवर्क? नेटवर्क इज नथिंग बट it is a combination of components. Okay, component म्हणजे काय माहित झाले तुम्हाला? आता components is nothing but the resistor, capacitor, diode, transistor, all these are the electronic components. सगळे इलेक्ट्रॉनिक components एकत्र जोडले तर त्याला काय म्हणायचं आपण? components. Network is a combination of components. Okay, so next is what? Superposition. Why network is necessary? Network का गरजेचं आहे? So network is used to solve any complicated circuit into easier form. म्हणजे सपोज तुम्हाला काय सांगितलं मी? बरेच नेटवर्क कॉम्प्लिकेटेड असेल तर बरेच सर्किट त्याच्यात कनेक्टेड असतील तर हे सगळं सॉल्व करण्यासाठी जर आपण थेरम्स वापरले तर ते काय होतो? इट इज यूज टू सॉल्व all the circuit in very simple form. Therefore network is used. Network कशासाठी यूज करतो? कॉम्प्लिकेटेड सर्किटला सिंपल सर्किट तयार करण्यात मदत करतो किंवा कॉम्प्लिकेटेड सर्किट सॉल्व करण्यासाठी आपण थेरम्स वापरल्यानंतर काय होणार आहे? तर हे कॉम्प्लिकेटेड सर्किट इझी होणार आहे सॉल्व करायला. ते कसं इझी होणार आहे? आता आपण हे सर्किट बघणार. याच्यात किती रेजिस्टर बघितले? 2 रेजिस्टर दिले, 2 बॅटरी दिले. ठीक आहे. आता ह्याचा आपल्याला काय करायचं आहे? व्होल्टेज काढायचं. कशाचा? V1चा पण काढायचा, V2चा पण काढायचा. हे जास्त कॉम्प्लिकेटेड सर्किट नाही. तरी पण आपल्याला माहीत नाही, जर असलं सर्किट बघितल्यानंतर आपण काय होतो? लगेच घाबरून जातो की एवढं सर्किट जर 2 रेजिस्टर 2 बॅटरीज असेल तर कसं सॉल्व करायचं? तर आपला ओम्स लॉ झालेला आहे. सिंपल काय करायचा? 2 इथला आणि
V2 पार्ट हा काढून टाकल्यानंतर सर्किट कसं होणार आहे बघा. हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर दोन रेझिस्टन्स आपण जोडले तर त्याला काय करायचं आपण शॉर्ट सर्किट म्हणायचं. पॉझिटिव्ह निगेटिव्ह तर काय आहे R1 R2. त्याच सर्किटला या फॉर्म मध्ये कन्वर्ट केले मी. ते 400 ओहम आहे तशी व्हॅल्यू द्यायची 600 ओहम. इथे किती दिले आपण 15 व्होल्ट. ओके. फक्त काय केले इथला पार्ट आपण काढून टाकलेला ह्याला शॉर्ट केले. काय केले आपण ह्याला शॉर्ट केले. शॉर्ट करणे म्हणजे काय करणे ह्याला जोडून टाकणे. मध्ये बॅटरी जोडायची नाही. सो दिस इज शॉर्ट सर्किटिंग. सो हिचा व्होल्टेज जर फाइंड आउट करायचा असेल तर VR1 इज इक्वल टू कसं घ्यायचं बघा. VR1 इज इक्वल टू R1 अपॉन हे दोन्ही घ्यायचे R1 प्लस R2 इंटू V1. V1 कुठला आहे हा V1. ओके. काय घ्यायचा दिस VR1 म्हणजे न्यूमरेटरमध्ये काय लिहायचं जे आपण फाइंड आउट करणार आहे R1 ते लिहायचे. VR1 is equal to R1 upon R1 plus R2 into this V1. तर R1 ची व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली आहे 400. I will solve it here. इथे सॉल्व करतो मी. R1 ची व्हॅल्यू आपल्याला काय दिली तर 400. R1 and R2 काय लिहायचे ते R1 plus R2 लिहायचे. तर 400 plus 600 इंटू काय दिले 15 व्होल्ट. ठीक आहे. तर 400 अपॉन 1000 इंटू 15. तर काय येणार आहे त्याचा आन्सर किती येणार बघा. तो विच इज नथिंग बट द 6 व्होल्ट. त्याचा आन्सर किती येणार आहे VR1 इज इक्वल टू हाऊ मच इट इज 6 व्होल्ट. तसंच आपल्याला आता काय करायचं आहे हे झाला फर्स्ट फॉर्म. आता दुसऱ्या फॉर्ममध्ये काय करायचं दुसऱ्या वेळेला इथला व्होल्टेज शॉर्ट करायचा आणि हे सगळं सर्किट तसंच ठेवायचं. पहिल्यांदा काय केलं आपण ह्याला कट केलं. आता काय करायचं आपल्याला इथला कट करायचा आहे आणि हा ठेवायचा. तर कसं होणार सर्किट बघा. एक रेझिस्टर R2 रेझिस्टर R1 अँड दिस व्होल्टेज आणि इथला शॉर्ट करायचा. ओके. हा V2 दिस इज द R1 अँड R2 400 अँड 600. तसंच आता VR2 फाइंड आउट करताना पहिल्यांदा काय घ्यायचं मी प्रश्नाला R2 घ्यायचा. R2 अपॉन R1 प्लस R2 इंटू V2. आता R2 किती दिले तर 600 अपॉन R1 प्लस R2 इथे आपण फाइंड आउट केले किती आला आहे ते R1 प्लस R2 इज 1000 इंटू V2 किती दिले -3. तर VR2 ची व्हॅल्यू किती येणार आहे VR2 ची व्हॅल्यू समथिंग 1.8 च्या आसपास येणार आहे. तुम्ही सॉल्व करून बघा तरी 1.8 व्होल्ट. व्होल्टेज एवढं आपण त्याचे युनिट लिहायचं व्होल्ट. इथे पण व्होल्टेज एवढं युनिट काय लिहिले व्होल्ट. तर VR1 इज इक्वल टू इथे फॉर्म्युला लिहिताना कसं लिहायचा VR1 इथे लिहिते मी V व्होल्टेज अक्रॉस AB इज इक्वल टू VR1 प्लस VR2. VR1 ची व्हॅल्यू किती आहे आपल्याला 6 आणि हे मायनसमध्ये येणार आन्सर कारण इथे किती आहे -3 व्होल्ट आहे. तर 6 मायनस 1.8 व्होल्ट. तर व्होल्टेज अक्रॉस VAB म्हणजे ह्याच्या अक्रॉसचा व्होल्टेज किती आला तर 6 मायनस 1.8 व्होल्ट. 1.8 is equal to how much it is 4.2 volt. This is what the voltage across VAB or voltage across two terminal, that is VAB. लक्षात सगळ्यांना काय आहे सुपरपोजिशन थेरममध्ये काय सांगितलंय त्याला 2 किंवा 2 पेक्षा जास्त सोर्स पाहिजे. बरोबर आपले 2 सोर्स आहेत. ते
करंट अँड व्होल्टेज आर गिव्हिंग ब्रांचेस अल्जेब्रिक सम ऑफ द इफेक्ट्स. त्याचं काय होणार, त्याचा फ्लो होणारा करंट और व्होल्टेज काय होणार आहे, अल्जेब्रिक सम ऑफ इफेक्ट असणार आहे. तर त्याला दोन कंपल्शन आहेत. तो पहिल्यांदा लिनियर पाहिजे, दुसऱ्यांदा काय पाहिजे, बायलॅटरल. लिनियर म्हणजे कसं, प्रोपोर्शनल टू अप्लाइड व्होल्टेज, म्हणजे अप्लाइड व्होल्टेजवरती तो डायरेक्टली प्रोपोर्शनल पाहिजे. आणि बायलॅटरल म्हणजे कसं, करंट इज सेम फॉर अपोजिट. करंटचा डायरेक्शन कसं पाहिजे, अपोजिट पाहिजे. प्लस मायनस असेल तरी ते मायनस प्लस पाहिजे. ओके. नंतर दोन रजिस्टर, दोन, मग त्याचा पहिल्यांदा काय केलं आपण, एक व्होल्टेजला शॉर्ट केले, म्हणजे ती लाईन पहिली सर्किट आली तुमची. त्यावेळेसचा व्होल्टेज फाइंड आउट केले. VR1 इज इक्वल टू, जे की आपण लिहितो तेच न्यूमरेटरमध्ये लिहायचा, R1 प्लस R1. त्याची व्हॅल्यू दिलेली आहे, ते फक्त आपण पुटअप केलेले आहे. R1 ची व्हॅल्यू 400 दिलेली आहे, R2 ची व्हॅल्यू, R1 ची 400 प्लस 600 किती झाला, 1000 झाला. 400 अपॉन 1000 इंटू 15 वोल्ट किती आला, तर 6 वोल्ट. तसंच सेकंडमध्ये काय केलं आपण, हा जे सप्लाय होता तो कट केले, फक्त काय घेतलं आहे, इथला सप्लाय केला, म्हणजे एवढी सर्किट आपण घेतली, इथला शॉर्ट सर्किट केलं, म्हणजे हा पॉईंट काय केला आपण, शॉर्ट केले. व्होल्टेज कुठला घेतले, तर -3 वोल्ट. व्होल्टेज किती आहे, तर -3 वोल्ट. ओके. सो व्होल्टेज अक्रॉस VR2 इज इक्वल टू R2 अपॉन R1 प्लस R2 इंटू V2. ओके. तर नंतर काय करायचं, दोन्ही व्होल्टेजचा ॲडिशन करायचं, मतलब आपल्याला व्होल्टेज काय मिळणार, दोन्हीचा मधला व्होल्टेज मिळणार. ओके. व्होल्टेज अक्रॉस VAB. ऑल ऑफ यू अंडरस्टँड दिस.